इथं सुरुवात करू. वेळ न घेता सापाडे संघ आपण लगेचच मैदानामध्ये उतरायचे. पिंटू शेट पाटील यांचं देखील शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे सहकारी देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण मॅचला सुरुवात करू. बघा 3 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीमना या गोष्टीची नोंद घ्यावी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आपल्याकडे लाईटची व्यवस्था नाहीये. बॅड लाईट झाला तर प्रॉब्लेम तो तुमचा असणार आहे. तुम्ही जर फटाफट खेळले तर तुम्हाला उजेडात खेळता येईल या गोष्टीची नोंद घ्यावी. 3 ओव्हरची मॅच अंपायर आपण अजिबात वेळ घेऊन द्यायचा नाहीये. डीजे आपण अजिबात डीजेचा वापर करायचा नाहीये. डीन्स ब्रेक देखील होणार नाहीये. मॅच तुम्हाला कंटिन्यू 6 ओव्हर खेळायचं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू थँक्यू सो मच राहुलजी बोहीर. तसेच सागर जोशी यांचं देखील शुभागमन झालंय. माधुरी बेरशॉपचे ओनर या सागर जोशी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही संघांमध्ये असणार आहे. दोन्ही संघांमध्ये असणार आहे बिग फाईट, मोठी लढत. एका बाजूला आई औद्योगिक हार्डी संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय कुशल स्पोर्ट्स सापार्डे संघ. सामन्याला सुरुवात 3 षटकांचा सामना असणार आहे. पहिले षटक पॉवर प्लेचे तिथे असणार आहे. बंधन दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामी जोडी आघाडीची जोडी मैदानाच्या आत आहे. विकी आणि अतुलच्या स्वरूपामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल विशाल. मात्रे स्ट्रॅटेजीज बदलल्यात बघा. सातत्याने बाळावर प्रहार होत होता त्यामुळे आता पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतोय विशाल. विशालने इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं आहे. बॉलर तयार. स्टेप आउट करून ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट. बॅकअपला खेळाडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अपील तर भरपूर वेग जोरात केली आहे पण पंचांनी फेटाळले. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये मात्र फलंदाज पोहोचलाय आणि पहिली धाव धावफलकावर अंकित केली. धावफलकाचा श्रीगणेश मात्र इथून झालाय. विकीच्या बॅट मधून आलेली ही पहिली धाव. स्ट्रायकिंग इन वरती आज आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज अतुल. मग सातत्याने एकेरी दुहेरी धावा करण्यामध्ये बनवण्यामध्ये भरपूर बॉलर तयार. फ्रंट फुटला खेळले. चेंडू हवेमध्ये भरपूर वेळे इनफिल्डच्या वरून खेळलेले क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि लागलेला हा पहिला धक्का कुशल स्पोर्ट्स सापाडे संघाला 1 या आकड्यावरती. इथे समाप्त झाले. पहिला चेंडू फेस करत होता तिथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न मात्र फसला आणि आता फलंदाज येऊन तंबूत बसलाय. लागलेला पहिला धक्का कुशल स्पोर्ट्स सापाडे संघाला. नवीन फलंदाज इनाट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या क्रमांकावरती विघ्नेश. विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का लागलाय अतुलच्या स्वरूपामध्ये. विकी अजूनही मैदानाच्या आत. स्ट्रायकिंग इन वरती विकी मधून आता आशा असेल. विकीच्या माध्यमातून आता मात्र किती फटके येतील, किती धावा होतील, प्रश्न आणि एक उत्तर एक पाहूया. येणाऱ्या 3 षटकांसाठी पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. बॉलर तयार. स्टेप आउट करून दिशा देण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. बघा सातत्याने फलंदाजांना बांधून ठेवतात. पहिल्या चेंडूवर पाहिलं स्लोअर होऊन होता. दुसऱ्या चेंडूवर पाहिलं पुन्हा स्लोअर होऊन होता. आता मात्र चेंडूमध्ये गती होती. भन्नाट गती. वाईड यॉर्कर. यस नक्कीच वाईड यॉर्कर होता आणि चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा आत आलाय. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा विशाल बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. फुल टॉस लॉफ केला. इनफिल्डच्या वरून खेळलेले आहेत. गॅप शॉट सिलेक्शन केले. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाल्लेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळतंय सौरभच्या माध्यमातून. भरपूर वेगाने चेंडू खाल्लेले आहेत आणि 38 सर्कलचा पॉवर प्लेचा वापर करण्याचा तिथे प्रयत्न होता पण त्या प्रयत्नांना मात्र यश मिळालं नाहीये. सौरभ भरपूर वेगाने चेंडू खाली गेले होते. मिड विकेट पासून ते लॉंग ऑन पर्यंतचं अंतर त्याने कापलं. त्यानंतर चेंडूला जज केलं आणि मग फेकी केली. 2 धावा नक्कीच वाचवल्यात पण 2 धावांनी धावफलक पुढे सरकतंय. 3 धावा धावफलकावरती आला. स्लॉक स्वीप चेंडू आलाय बॅटच्या रडार मध्ये आणि त्याला मात्र पाठवलंय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रो. चौकार. काही इंचाच्या फरकासाठी राहिला नाही तर षटकार गेला असता. 4 धावा नक्कीच इथून मिळतात. 4 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 7 ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात कुशल स्पोर्ट्स सापार्डे संघाच्या. स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा सज्ज होईल विकी, ज्याच्या बॅट मधून नुकताच एक चौकार आलाय आणि आता मात्र प्रहार केलाय विशालच्या विरोधामध्ये. लास्ट गो.
यावेळेला दिशा दिली आहे बॅकवर्ड पॉइंटला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये नॉन स्टॉप सीमारेषा पलीकडे चौकार. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11. बघा वेळ घ्यायचा नाहीये लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बॅड लाईट जरी आली तरी सामना हा कंटिन्यू केला जाईल अशा आयोजकांच्या आम्हाला सूचना येत आहेत. त्यामुळे जर बॅड लाईट आली आणि त्यामध्ये तुम्हाला खेळायचं असलं तर ती तुमची जबाबदारी असणार आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 11. 11 ऑन स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अतुलची मात्र खेळी भरपूर लवकर संपुष्टात आली होती. त्यानंतर विकेने मात्र जबाबदारी घेतली. 2 चौकार तिथून आले आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज विघ्नेश. आतिश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. इथून मात्र कमबॅक करण्याची गरज आहे. 11 धावा खर्च केल्या पहिल्या षटक. एक गडी बाद सुद्धा झाला आणि मोठा धक्का होता अतुलच्या स्वरूपामध्ये. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती आतिशने मात्र पाठच्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला होता. 14 धावा सुद्धा खर्च केल्या होत्या. मागच्या मॅच मध्ये दुसरा षटक त्याने हाताळला. इथं मात्र स्वतःची अस्तित्व टिकवण्याची वेळ खोदून काढला फटका. हेलिकॉप्टर उडवलाय मात्र 1 बाउन्स चेंडू कलेक्ट करतील क्षेत्ररक्षक तिथे होते. विकेट धोक्यात आहे आणि फलंदाज बाद. लागलेला हा दुसरा धक्का कुशल स्पोर्ट्स सापार्डे संघाला. दुसरा विकेटचं पतन होतंय आणि धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज माघारी परततोय तो म्हणजे विघ्नेश. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आत 4थ्या क्रमांकावरती. सागरच्या माध्यमातून सांघिक यश मिळालंय. विकेटची जिथे जिथे गरज होती तिथे तिथे मात्र गोलंदाजाने सुद्धा तितकंच महत्वपूर्ण कामगिरी केली. क्षेत्ररक्षकांनी सुद्धा तितकीच महत्वपूर्ण कामगिरी केली आहे आणि सर्वांचं समान योगदान राहिलं या विजयामध्ये. जिथपर्यंत आलाय खार्डी संघ आपण पाहतोय सकाळपासून सातत्याने कंटिन्यूस मॅच खेळतात. या गोष्टी सुद्धा ऍप्रिशिएट करायला लागेल, कौतुक करावं लागेल. कालचा दिवस सुद्धा सापार्डे संघाने खऱ्या अर्थाने गाजवलाय आणि आज मात्र या मॅच मध्ये मैदान कोण गाजवेल हा प्रश्न आहे. षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकामध्ये सामन्याने पदार्पण केले. धावफलक पाहायला गेलो तर 11 धावा धावफलकावरती लागल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 धावा आहेत. 12 ऑन स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सजोईल बॉलिंग ट्रॅक वरती आतिश सागरच्या विरोधामध्ये गोलंदाजी करण्यासाठी अँगल घेऊन गोलंदाजी करतोय. बिग रनअप स्पीड गती होती त्या गतीला मात्र तितक्याच वेगाने चेंडूला फेकून दिलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा षटकार. 6 धावांनी धावफलक मात्र उसळी घेते. 18 ऑन स्कोर कार्ड. सागरच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक या 6 धावांनी मात्र दिलासा मिळालाय कुशल स्पोर्ट्स सापार्डे संघाला. कारण मोठा फटका आला नव्हता. फक्त शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार आपल्याला विकीच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते आणि इनिंग्स मधला हा पहिला षटकार येतोय सागरच्या बॅट मधून. सागर जसा मैदानात जणू काही सेट होऊन गेलाय पव्हिलियन मधून. भरपूर चांगली फलंदाजी. षटकार आला. षटकाराने धावफलक मात्र वेगाने पुढे सरकेल. 18 ऑन स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू अजूनही शिल्लक. षटक क्रमांक 2. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न मात्र आता इथे फसलाय. चेंडू थोडासा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर बाउन्स जितका अपेक्षित होता फलंदाजाला त्याच्या खाली मात्र चेंडू राहिला आणि त्याला बीट करून मात्र चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. समाप्ती होतीये डॉट बॉलची. 3 चेंडू समाप्त झाले त्या षटकातले. अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावफलक स्थगित 18 या आकड्यावरती. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. आतिश पंचांच्या डाव्या बाजूने फुलटॉस होता. लॉफ करण्याचा प्रयत्न. खालची काढा घेतली. चेंडूने ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. मिड ऑनला मात्र तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. मिळेल ती फक्त एक सिंगल. धावफलक पुढे सरकेल. 19 ऑन स्कोर कार्ड. स्ट्रायकिंग एन वरती विकी ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेले आहेत. तिसरा चौकार येईल का हा प्रश्न आहे. विकी स्ट्रायकिंग एन वरती काय करेल हा प्रश्न चिन्ह मैदानाच्या आत उभा आहे. गोलंदाजावर मात्र प्रहार केला. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक राहिला. षटकार आल्याच्या नंतर एक डॉट बॉल आला. वाकडण्याजोगं चित्र याचं सुद्धा राहिलेलं आहे. आतिशचं सज्ज होतोय. स्टेप आउट करून हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धावेचं धाडस मानस प्रयत्न आणि दुसरी धावही कंप्लीट. नक्कीच थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं.
चेंडू कलेक्ट लगेच केला नाहीये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आणि त्यामुळे 2 धावा खर्च करायला लागला. 2 धावांनी धावफलक सरकेल पुढे. 21 ऑन स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकामध्ये सामन्याने पदार्पण केले. शेवटचा चेंडू 21 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग इन वरती विकीच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. इथे बघा लाईन पाहिली, पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न होता, पाहिली लाईन चेंडूची खराब आहे, सोडून दिला चेंडूला. गुडली चांगला डिसिजन. व्हाईट बॉल. आणखीन एक धाव मिळेल. अमांतर धावाने धावफलक पुढे सरकेल. 22 ऑन स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू या षटकातला हाताळणार आतिश बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर पिच लॉक करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. चेंडूला कव्हरला मात्र तिथे वेगाने क्षेत्ररक्षक आले आहेत. चांगली फेकी, भरपूर चांगली फेकी आणि वेगाने क्षेत्ररक्षण तिथे केलं. नक्कीच एक धाव इथून अंकित केले. स्ट्राईक मात्र विकीने स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न ठेवला. 2 षटकांची इथे समाप्ती झाली आहे आणि 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 11.50च्या सरासरीनं 23 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघा कोणत्याही प्रकारचा ब्रेक नाहीये, त्यामुळे तुम्ही लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. बॅड लाईट मध्ये जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्ही तुमचा वेळ घेऊ शकता. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी स्लॉगवर शेवटचं षटक आणि बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय सूरज. आणि पाठच्या मॅच मध्ये सुद्धा पाहिलं तर 2 गडी बाद केले होते, 6 धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल अत्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होती आणि आता सुद्धा ती इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण धावफलक बहरत आहे. पहिल्या षटकामध्ये जरी आपण पाहिलं 11 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार सुद्धा आला आणि त्या षटकाराच्या माध्यमातून पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 11 धावा आलेल्या आहेत, 12 धावा आल्या आहेत. पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट बॅकअपला असलेले खेळाडू थोडेसे फंबल झाले आहेत. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा स्वरूपात मिळतील 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 25 ऑन स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक 3 मात्र आता मार्गस्थ आहे. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र चेंडू हळूहळू ट्रॅव्हल होतोय. वेगाने क्षेत्ररक्षक जरूर येतील चेंडू खाली, तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या. तर वॉटर रनिंग, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपल्याला दोन्ही फलंदाजांमधलं कॉर्डिनेशन मात्र आता मैदानाच्या आत दिसून येते. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 27 ऑन स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकाचा विचार केला तर 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूवरती होईल तो म्हणजे प्रहार, प्रहार आणि फक्त प्रहार. सूरजला मात्र आता इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं आहे, पण त्याच्या विरोधात मात्र दोन्ही फलंदाज प्रहार तर करतीलच. प्रश्नाला उत्तर आहे, उत्तराला प्रश्न आहे. पण इथे मात्र टॉपेज घेतली एका चेंडूने. पंचांचं बोट मात्र आकाशाच्या दिशेने वळतंय आणि लागलेला हा 3रा धक्का. सागरची खेळी समाप्त. सागर बॅक टू दी पवेलियन. 9 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. स्वतःच्या हाती मात्र निराशा घेऊन आता मैदानाच्या बाहेर मात्र परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन स्ट्रायकिंग इन वरती सातत्याने जोत चांगली फलंदाजी करत असतो. रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून, सापाडे संघाच्या माध्यमातून ज्याची फलंदाजी वाखण्याजोगी ज्याचं कार्य, तो रोशन मात्र इतका वेळ कुठे होता हा प्रश्न आहे. यावेळेला शॉर्ट सिलेक्शन केलं होतं पल्लू स्कूपचं, तिथे मात्र 1 बाउंस चेंडू कलेक्ट केला. एका धावेने समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक नक्कीच पुढे सरकेल. 28 ऑन स्कोर कार्ड. 28 धावा. या फटक्यांची गरज आहे का बघा, कारण सरळ हाताने रोशनच्या बॅटमधून चांगले फटके येतात, पण या फटक्याचं सिलेक्शन मात्र रोशनने आल्याला का केलं हा प्रश्न मात्र आता सापाडे संघाच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. कारण रोशनला पाहतो सातत्याने त्याच्यामध्ये भरपूर ताकद आहे, पण ताकदीचा प्रयोग सोडून मात्र नजाकत करण्याचा प्रयत्न केला होता. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू दी बॉलर. सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. तोपर्यंत दुसरी धाव नक्कीच मिळेल. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? वेगाने फेकी जरूर केली आहे. 2 धावा इथून होत आहेत. अंकित 2 धावांनी धावफलक सरकेल पुढे. 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 30 ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडू झाल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
स्ट्रायकिंग इन वरती विकीस आघाडीला आला होता, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. त्यानंतर अजून एकही मोठा फटका आला नाहीये. त्या मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न, सातत्याने हाच फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण दिशा मात्र भरकटलाय गोलंदाज आणि पंचांनी आम्हाला वळून इशारा केला. येस इट इज वाईट, आउटसाइड द ऑफस्टिकचा हा चेंडू आणि अवांतर धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेच्या मदतीने 31 ऑन स्कोर कार्ड, 31 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा सज्ज होईल सूरज, मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू दी पोलर आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. लॉंग ऑन वरून वेगाने क्षेत्ररक्षक आले. दुसऱ्या धावेचा धाडस, मानस फेकी मात्र स्ट्रायकिंग इन वरती झाली आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. चित्याच्या चपळाईनं मात्र प्रत्येक 1-1 2-2 धावा मात्र इथे सातत्याने कंप्लीट करतात आणि धावफलक मात्र चालू ठेवण्याचं काम करतात. धावफलक कुठेही थांबलेलं नाहीये. जिथे विकेट गेला असेल तिथेच फक्त धावफलक थांबलंय. पूर्ण या सत्रामध्ये पाहिलं तर फक्त 2 चेंडू डॉट आलेले आहेत. त्यानंतर विकेट जे गेले असतील ते चेंडू, पण मात्र इथे पाहिले सातत्याने धावफलक चालू ठेवण्याचं काम मात्र दोन्ही फलंदाजांनी केलंय. स्कूप करण्याचा प्रयत्न, आता मात्र स्कूप करतोय सक्सेसफुल. जो फटका मात्र पहिल्या चेंडू पासून ट्राय करत होते त्या फटक्याला मात्र आता प्रयत्नांना मात्र यश आलंय. चेंडू मात्र चौकार जातोय आणि या 4 धावांनी मात्र धावफलक पुढे सरकतंय. पहिल्या 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लावण्यात यश मिळते. 37 ते म्हणजे कुशल स्पोर्ट्स सापर्डे संघाला आणि 38 धावांचं लक्ष उभं केलंय आई गावदेवी खार्डी क्रिकेट संघासमोर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, ऐकूया या सत्राचा पुन्हा एकदा काय घडतंय काय बिघडतंय. आणि मायक्रोफोन मध्ये इन्व्हाइट करतो मी आमचे साथी समालोचक भालगावचा बुलंद आवाज भागेश सरांना. थँक्यू प्रथमेश ठाकूर. आजच्या दिवसामध्ये, या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही ज्यांचा आवाज ऐकला, नक्कीच एक गोड आवाज ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा सार काय, कोणत्या खेळाडू नक्कीच कशा प्रकारे प्रदर्शन करतोय आणि त्यांच्या सुंदर आवाजाने आज तुम्हाला मनमुग्ध केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या आवाजाने नक्कीच सर्व क्रिकेट रसिकांना आज भारावून जाण्याची संधी आज आयोजकांनी त्यांना लाभवली गेली. प्रथमेश ठाकूर यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे समालोचन त्यांचं तुम्ही ऐकलं आणि त्याच प्रथमेश ठाकूर यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेन त्या ठिकाणी रवीजी जोशी यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान तुम्ही या ठिकाणी करायचा आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती इथनं टॉस बॉक्स मध्ये शुभ सन्मान इथनं केला जातोय. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला, या क्रिकेट स्पर्धेला नक्कीच त्यांनी हातभार लावला आणि आपल्या गोड आवाजाने अगदी क्रिकेट रसिकांना नक्कीच भारावून नेलं. प्रथमेश ठाकूर यांचा शुभ सन्मान साहेबांचा शुभ हास्य होतोय. 38 लक्ष 38चं टार्गेट इथनं ठेवलं गेलंय. 12.66चा हा आस्किंग रन रेट हार्दिक भोईर आम्हाला सांगत असताना आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचं स्कोरिंगची भूमिका त्यांची राहिली, कारण किती बॉलवरती किती धावसंख्या हव्यात, त्याच्यानंतर किती धावसंख्येवरती पहिला विकेट बाद झाला, कोणत्या फलंदाजाने किती धावसंख्या नक्कीच बनवल्या गेल्या, या पूर्ण सगळ्या गोष्टींचा आराखडा त्यांनी आज आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. त्याचा हार्दिक भोईर आज संध्याकाळच्या या शेवटच्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये सुद्धा तुम्हाला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने यासाठी केला होता टास्क की हा शेवटचा क्षण गोड व्हावा, याची देही याचा डोळा आणि हा सेमीफायनलचा सोहळा तुमच्या डोळ्यासमोर उभारत असताना जिथे 2 टीम्स एकामेकाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी बॅटिंग करत असताना कुशल स्पोर्ट्स सापाडे या संघाने 38 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेले. ते म्हणजेच आपण बघितलं गेलं तर खाडी क्रिकेट संघासमोर आई गावदेवी खाडी ही जिद्दीने लढणारी पहिल्या मॅचपासून तर या मॅचपर्यंत जर तुम्ही बघितली गेली तर लढाऊ वृत्ती ही त्यांच्यामध्ये बघितली गेली, परंतु जी चिकाटी जी जिद्द आहे ना ती कुशल स्पोर्ट्स सापाडेची आहे. कारण कालच्या दिवसामध्ये अक्षरशः त्या कुशल स्पोर्ट्स सापाडे या टीमने दिवस गाजवला, परंतु आजची संध्याकाळ आणि सकाळपासून जे संघर्ष करीत असताना जे संघर्षाचे डोंगर ज्याने पलटी केल्यात आणि पालटी करत असताना अनेक सारे संकट त्याच्यामध्ये आले, त्यांना तुडवत ही खाडी टीम इथपर्यंत पोहोचली गेली आहे. म्हणजे दोन्ही टीमला आता खूप सारी मेहनत इथनं करावी लागेल. जर तुमचं कष्ट प्रामाणिक असले ना तर तुमच्या यशालाही पर्याय नसतं, परंतु या मॅचमध्ये 2.5 शब्दांचं बाकी 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी 4 शब्दांची मेहनत कोणाची राहील ते नक्कीच आपल्याला या मॅच दरम्यान पाहायला मिळेल. 38 हे टार्गेट, 38 धावसंख्या नक्कीच बनवावं लागतील आणि पहिलं षटक जे स्ट्रायकर यांचा गोलंदाज आहे तो म्हणजे निल्सन मडवी.
पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवायचा होता. लेग ऑफ स्टिक वरती हा बॉल मात्र पिच केला गेला आणि पहिलाच बॉल इथनं वाईड फेकला जातोय. निल्सनची ही स्ट्रॅटेजी राहिली आहे, कारण सातत्याने लेग स्टिक आणि ऑफ स्टिक वरती जास्त बॉल ते पिच करत असतात. मलिंगा स्टाईलने ते गोलंदाजी करतात, म्हणजे कोणत्याही फलंदाजाला ते मोठा फटका कन्वर्ट करून देत नाही. अगदी खालच्या अंगाची नक्कीच ते गोलंदाजी करत असतात. परंतु या मॅच मध्ये पहिलाच बॉल इथनं निल्सनच्या माध्यमातून वाईड फेकला जातोय. या वेळेला फटका तर चांगल्या ऑन साइडला टर्न केला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. विघ्नेश आहेत त्या ठिकाणी टप्प्यावरती उचलतात, दुसरीचा प्रयत्न नसेल कारण क्षेत्ररक्षण तेवढं लाजवाब. बॅकअप पहा किती सुरेख होतं. अगदी 3-3 क्षेत्ररक्षक बॅकअपला होते. विकेट किपर सोडून 3 क्षेत्ररक्षक बॅकअपला आले. तोपर्यंत परिणामी आपण बघितले गेले तर ही सिंगल बॅटच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या आता 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जिथे फिल्डिंग करते टीम कुशल स्पोर्ट्स सापाडे आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करते आई गावदेवी खार्डी क्रिकेट संघ. पिंटूजी पाटील नक्की या व्यासपीठावरती विराजमान आहेत, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मी आधीच म्हणलं होतं की निल्सन असा गोलंदाज आहे की कोणत्याही क्षणाला कोणताही बॉल पिच करू शकतो. इथनं विकेट मिळते, सफलता मिळते दोन्ही आकड्यावरती. हा पहिला मोठा हादरा बसत असताना टीम गावदेवी खार्डी क्रिकेट संघाला. अगदी मैदानाच्या वर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर अनेक सारे पक्षी नक्कीच त्यांच्या घरट्या काढायला जायला निघाल्यात. परंतु या मॅच मध्ये कोण आपल्या घरचा रस्ता आज या मॅच मध्ये नक्कीच त्यांचं थांबवेल, कारण ज्या अर्थाने हे दोन टीम एकमेकांच्या विरोधात आहेत. 38 लक्ष आहे आणि 38 लक्ष ठेवत असताना खाडी टीमच्या मनामध्ये एकच इच्छा असेल की सापाटे टीमला परास्त करून आपण या आजच्या दिवसामधला झेंडा आपण या मैदानामध्ये रोवू, कारण आजच्या दिवसामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आणि खाडी टीम म्हटली गेली तर दिनेशजी पाटील नाव मात्र सातत्याने पुढे येतात आणि ते साहेब सुद्धा व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला विकेट 2 या आकड्यावरती गेले. निल्सनची उल्लेखनीय कामगिरी राहिली, ज्याला अजूनही 4 चेंडू फेकणं अनिवार्य असेल. अजून एक चांगला बॉल इनफिल्डला भेदून खूपच वेगाने डीप मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. डीप कव्हरला फिल्डर नव्हता, त्याचा फायदा इथनं उचलत असताना डीप कव्हर सीमा रेषेपार निल्सनच्या अगेन्स्ट हा चौकार. हा ऍक्शन रिप्ले करणचा तुम्हाला पाहायला मिळतो. जागेवर होते, अगदी बॉल बघितलं गेलं, रीड केलं गेलं. ज्या ठिकाणी शॉट मध्ये इनफिल्ड मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांना भेदून अगदी डीप मध्ये कव्हरला हा बॉल चौकाराच्या दिशेने त्यांनी धाडला गेला. 4 धावसंख्येने नक्कीच करणने खातं खोललं गेलं, जो करण नंबर 3 वरती येत असं आणि टीमची धावसंख्या आता 6 या आकड्यावरती पोहोचली गेली. 3 चेंडू अद्यापर्यंत उर्वरित असेल या षटकामध्ये जिथे निल्सन तयार होतात. विकेटने उचलायचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती नाही, सरळ रेषेत वाईडिश लॉंगॉनला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. 2ची मागणी केली होती परंतु थांबवलं जाते. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा धोका उचलायचा नव्हता, त्या अनुषंगाने या ठिकाणी करणला थांबवलं गेले. करणला ना आता कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण सूरज सुद्धा या मॅच मध्ये उपस्थित आहेत. परंतु त्या सूरजची विकेट काढली गेली निल्सन यांनी. त्या सूरजवरती पूर्णपणे आशा अपेक्षा होती, त्या अपेक्षा भंग न व्हावी म्हणून आता करणला मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न, बॅटचा स्पर्श आणि टीम करेल हा सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता अतुल पाटील आणि टीमचा, कारण अतुल पाटीलच्या हातामध्ये ही झेल या मॅचची गोल्डन विकेट इथनं अजून एक कॅरी करत असताना 6 आकड्यावरती 7 या आकड्यावरती हा दुसरा गडी तंबूच्या छायामध्ये टीम खाडी क्रिकेट संघाचा. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळायचं होतं टीम खाडीला, कारण गोलंदाजीवरती असताना त्यांनी डिफेन्स सुद्धा धावा गेला आणि या मॅच मध्ये आता त्यांच्या समोर 38 धावसंख्येचा टार्गेट चेस करण्याच्या अनुषंगाने 12.66 स्किन रन रेट आहे. 5 चेंडू अद्यापर्यंत या षटकामध्ये फेकून झालेत. 7 धावसंख्या आहेत. या ओव्हरमध्ये एखादा षटकार आला ना तर तो 12 धावसंख्येचा जो आस्किंग रन रेट त्यांना मेंटेन ठेवायचा आहे ना, तो प्रेशर मात्र खाडी टीम रिलीज करणार नाही, तो इनबिल्ड करेल, तो म्हणजेच सापाटे टीमवरती. पण तो आता सापाटे टीम रश करते. ज्या ठिकाणी पबजी जर तुम्ही खेळत असाल तर एखादा टीमवरती जेव्हा आपण रश करतो आणि त्या टीमला नास्तूभूत करतो ना, तशा प्रकारे पबजीच्या परिभाषेत म्हटलं गेलं तर सापाटे टीम आता टीम खाडीवरती रश करत असताना, कारण शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 7 आपल्याला पाहायला मिळतात. जो पहिला षटक निल्सनचा आहे तो इकॉनॉमिक राहते की काय असा अनेक सारे प्रश्नचिन्ह नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. विघ्नेश प्रोत्साहन करत असताना निलेश याला बॉल तयार. शेवटचा बॉल यावेळेला उचलण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. थोडीशी लेंथ बघितली गेली तर पहिला बॉल ज्या प्रकारे वाईड टाकला होता तशाच प्रकारे हा 5वा चेंडू इथनं वाईड फेकला जातो निल्सनच्या माध्यमातून. 8 धावसंख्या आहेत, 2 गडी बाद आहेत. पहिल्या सत्रामध्ये जर आपण बघितलं गेलं तर टीम खाडीने गमावले गेले होते गडी 3 गडी त्यांचे बाद होते आणि 2 गडी आता खाडी टीमने नक्कीच इथनं गमावले गेले बॅटिंग करत असताना. धावसंख्या 8. शेवटचा बॉल यावेळेला फटका तर चांगल्या बॅटच्या रिदम मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. बॅट मध्ये साऊंड स्वीट, परफेक्ट बॅट ऑफ द मिडल आणि बॉल सीमा रेषे पार हा षटकार.
शेवटच्या बॉलवरती हा षटकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. हा ऍक्शन रिप्ले जीटीसीच्या माध्यमातून जे बघितलं गेलं तर सूरज म्हात्रे तसेच त्याच्या समवेत जल्पेश, आशिष आणि कॅमेरामॅन सुनील आणि अभि हे होते. अपडेटिंगच्या भूमिकेमध्ये आपल्या समवेत आहेत. त्या ठिकाणी सूरज आहेत ज्याच्या माध्यमातून परफेक्ट अपडेटिंग काय असते, प्रत्येक बॉलवरती योग्य ती आकडेवारी त्या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवली जाते. परफेक्ट मुवमेंटवरती नक्की 2 कॅमेरासह जे कॅमेरामॅन वर्क करतात सुनील आणि अभि यांच्या माध्यमातून जी क्षणचित्र टिपली जातात ना त्यांचं ऍक्शन रिप्ले सुद्धा त्यांच्या माध्यमातून दाखवलं जातं. गुड वर्क जीटीसीचे चांगलं वर्क आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 14 आणि वेळ जास्त वाया घालवू नका विनंती करेन टीम सापाडे. जास्त वेळ तुम्हाला वाया घालवायची नाहीत कारण कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये म्हणून आपल्याला नक्कीच या गोष्टीची दखल द्यायची आहे. 38 लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 14 म्हणजे 12 चेंडू आणि 21 ची गरज 10.50 हा आस्किंग रन रेट आता पुढे बिल्डअप करावा लागेल. या धावसंख्या पूर्णपणे होऊ सुद्धा शकतील कारण ज्या गोष्टीचा उल्लेख केला की खाडी टीम ही ऑस्ट्रेलियन टीम आहे, एकदम जिद्दीने लढणारी टीम आहे. म्हणजे ओंजळीमध्ये आपण एखाद्या वेळेला पाणी घेतो ना आणि काहीसे थेंब ते जमिनीवर पडतात आणि काहीसे थेंब ओंजळीमध्ये असतात, परंतु ओंजळीमधल्या पाण्याचा आस्वाद घेऊन मात्र आपल्याला जीवन जगायचं असतं. तशा प्रकारे आता जे येणारे अप अँड डाऊन्स आहेत ना ते खाडी टीमला इथं सोसावं लागतील आणि विजयाचे स्वप्न कशा प्रकारे आपण गाठू शकतो त्याच्यावरती इथनं लक्ष केंद्रित करावं लागेल. 12 चेंडू 21 ची गरज. गोलंदाजीसाठी अतुल भोईर तयार, अतुल पाटील माफ करा. यावेळेला उचलायचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या मागे निल्सन तक धरून चेंडू खाली, परंतु बॅकअपचे क्षेत्ररक्षक पुढे सरसावले गेले आणि ही कॅच आपल्या हातामध्ये स्वाधीन करत असताना तिसऱ्या विकेटचं पतन लागतो. हा तिसरा झटका टीम खाडी क्रिकेट संघाला. थँक्यू डीजे. 14 झाले धावसंख्या. ची गरज आहे माफ करा. 14 धावसंख्या कंप्लीट झालेल्या आहेत. 38 लक्ष आहे म्हणजे विचार केला गेला तर 24 ची गरज आहे. खेळाडूंवरती प्रेशर आईस त्या ठिकाणी टाकलं जाते तो म्हणजे गोलंदाज अतुल पाटीलच्या माध्यमातून. हा प्रेशर असतो क्रिकेटचा कारण अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच जेव्हा टॉप एंडला नक्कीच मॅच येते ना तेव्हा अशाच प्रकारचं प्रेशर आहे असतं दोन्ही टीममध्ये. वेळेला उचलण्याचा प्रयत्न पडल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंपवरती हा चेंडू नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो आणि अजून एक चांगला चेंडू. खूप बारकाईने नजर नक्कीच या सामन्यावरती कारण सेमीफायनलची मॅच या मॅचमध्ये जो उत्तीर्ण होईल त्या मॅचमध्ये अस्तित्व कोणाचं राहील याच्यावरती लक्ष केंद्रित नक्की दोन्ही टीमच्या पाठी राख्यांचं राहिले. यावेळेला चांगला स्ट्रोक अजूनही खेळण्याचा प्रयत्न आणि लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट. लेग कटरना खूप चांगल्या रीतीने करत असतात अतुल पाटील कारण दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची त्यांच्यामध्ये नॅचरली क्षमता आहे आणि ही क्षमता त्यांनी अवगत सुद्धा केलेली आहे कारण प्रत्येक शृंखलेमध्ये 2 षटकांचा स्पेल ते हाताळत असतात आणि बॅक ऑफ द हँड नक्की ज्या वेळेला एखादा गोलंदाजी करतो ना तेव्हा त्याची शैली आणि लाईन पिक करणं ना ही थोडीशी कठीण गोष्ट असते. तशाच प्रकारे अतुल पाटील लागोपाठचे 2 चेंडू डॉट. यावेळेला खुलवर टप्प्याचा बॉल फुल अगदी होता खोदून काढत असताना एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. वळता चेंडू खाली पण बॉलला थांबवू शकत नाही आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पार. हा चौकार. हा चौकार आला म्हणजे 8 चेंडू आता 20 समीकरण या ठिकाणी उरलं गेले. त्या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम गावदेवी खाडी क्रिकेट संघासमोर हे आव्हान ना आता कंप्लीट करावं लागेल कारण समोर कुशल बोर सापाडे कालच्या दिवसामध्ये अक्षरशः उल्लेखनीय त्यांची कामगिरी राहिली आणि त्यांच्या समोर आता त्यांची गाठ आली आहे. अजून एक चांगला बॉल त्याच्यावरती प्रत्युत्तर द्यायचं होतं. फिल्डर वळता चेंडू खाली मिस टायमिंग एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं आणि हा सेलिब्रेशन नक्की टीम सापाडेचा अजून एक विकेटचं पतन लागतो. हा झटका टीम गावदेवी खाडी क्रिकेट संघाला. 7 चेंडू आणि 20 ची गरज. फलंदाज लवकर जायचं मैदानाच्या आतमध्ये विनंती करेन. अनिकेत निघुकर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. फलंदाज या ठिकाणी बाद झाल्यात. विशाल बाद झाले, सूरज बाद झाले आणि आता केतन सुद्धा बाद झालेत म्हणजे 4 गडी गमावले गेल्या टीम खार्डीने आणि आता मैदानाच्या आतमध्ये अनिकेत निघुकर आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 20 समीकरण हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलाय जिथे अतुल पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी आपल्या टीमसाठी केली आहे. शेवटचा बॉल हा पण पूल करतात त्या ठिकाणी व्यवस्थित बॅटवरती नाही. अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये 38 सर्कलच्या काहीसा बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. फंबल झाल्यानंतर ती चुकी सुधारली गेली विघ्नेशच्या माध्यमातून आणि अखेरकार 2 षटकांची सांगता झाली आहे. 2 षटकामध्ये आपण बघितलं गेलं तर धावसंख्या 19 या आकड्यावरती म्हणजे 6 चेंडू आणि अजूनही बनवावे लागतील ते म्हणजे धावसंख्या 19. 6 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलंय. येणाऱ्या 2 चेंडूवरती
2 षटकार जर आले ना सुरुवातीच्या, तर कदाचित या सामन्यामध्ये उत्कंठा अजून शिगेला पोहोचेल, ती म्हणजे टीम खाडीची. परंतु येणारे 2 चेंडू डॉट जर सुरुवातीचे फेकले गेले ना, तर या मॅचला लांबवत नेईल टीम सापाडे. म्हणजे सापाडे की खाडी असा हा कॉन्टेस्ट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हा प्रश्नचिन्ह पडलाय. परंतु या सामन्यामध्ये उत्कंठा तेव्हाच लाभेल जेव्हा एखाद्या मोठ्या फटक्यावरती नक्कीच एक षटकार येईल. थोडासा फास्ट खेळायचं विनंती असेल, कारण बॅड लाईटचा सामना नक्कीच आपल्याला करावा लागेल. अजूनही 6 चेंडू फेकणं अनिवार्य असेल आणि धावसंख्या 19 त्या ठिकाणी बनवाव्या लागतील. गोलंदाजाचा वापर केला गेलाय शेवटच्या षटकामध्ये, विकीचा वापर केला गेलाय, ज्या विकीने नक्कीच खूप चांगल्या प्रकारे उल्लेखनीय कामगिरी कालच्या दिवसामध्ये केली. अक्षयचं बघितलं गेलं तर आपली मॅच ज्या वेळेला नक्कीच धडाकेबाज चषक हा खेळत असताना ही सापाडे टीम त्यावेळेला ही विकीची उल्लेखनीय कामगिरी राहिली होती. परंतु या मॅचमध्ये आता विकीला करावं लागेल, कारण त्याच्या समोर 19 धावसंख्येचं आव्हान हे डिफेन्स करायचं आहे. हे डिफेन्स सुद्धा होऊ शकतील, कारण क्रिकेट खेळत असताना मित्रांनो स्वतःला हुकमाचा एक्का समजा, गल्लीतल्या दुरी सोबत राहून बादशाह समजणारे हे भरपूर असतात. 6 चेंडू आणि 19 गरज. बॉल तयार, राऊंड द विकेट. पहिलाच बॉल, भन्नाट वेग, टप्पा सुरेख आणि त्याच्यानंतर बॉलला राईस सुद्धा सुरेख केले गेले आणि इट्स परफ्यूम डिलिव्हरी. चांगल्या प्रकारची बॉलची पिचिंग. अशा धावसंख्या रोखायच्या असतील ना, तर येणाऱ्या बॉलवरती अजून एक डॉट चेंडू फेकावं लागेल. मी आधीच म्हटलं होतं की येणारे सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले तर सापाटे टीमचं वर्चस्व राहील. त्याच्यानंतर 2 मोठे फटके आले तर टीम खाडी आपल्याला मॅचच्या समीत जाताना पाहायला मिळेल. परंतु येणारे 5 चेंडू दरम्यान काय असतील? एवढा फटका उचलला गेलाय. मिस्टामिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक वळता चेंडू खाली झेलची शक्यता असेल, शक्यता नाकारली जाणार नाही. खूप चांगल्या प्रकारची झेल इथनं स्वीकारला गेला. विकीलाही मिळते सफलता आणि फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद झालाय. अनिकेत निगुकर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात आणि प्रल्हाद या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आल्यात. ज्या प्रल्हादने नक्कीच थोडंसं थांबायला हवं होतं, कारण टीम संकटामध्ये होती. आता समीकरणला पाहिलं गेलं तर लांबवत चाललंय टीम खार्डीचं, कारण 4 चेंडू अद्यापर्यंत बाकी असतील आणि 19 धावसंख्या या ठिकाणी बनवाव्या लागतील टीम खार्डी क्रिकेट संघाला. अनिकेतसाठी हा बॉल उचलण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची नक्कीच इथं संधी. गोलंदाज वळे आपल्या फॉलो थ्रू मधनं, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडूला गॅदर केलं गेलं. निल्सन होते त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, त्याने अडवला गेला हा चेंडू. बघितलं गेलं तर हातामध्ये स्वाधीन केला गेला त्याच्या आणि या 2 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावसंख्या 3 चेंडू माफ करा, 3 चेंडू अद्यापर्यंत बाकी असतील. धावसंख्या या ठिकाणी बनवाव्या लागतील. त्या म्हणजे टीम बॅटिंग करणाऱ्या खाडी क्रिकेट संघाला 3 बॉल आणि 17 धावसंख्या, 17 धावा 3 चेंडू असं हे समीकरण. म्हणजे 3 षटकार हे कंपल्सरी मारावेच लागतील त्या ठिकाणी टीम खाडी क्रिकेट संघाला. दुसऱ्या षटकामध्ये जे षटक हाताळलं होतं त्या ठिकाणी अतिश याने ज्यांनी 12 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं, तशाच प्रकारे बघितलं गेलं तर अतुल पाटीलचं षटक राहिलं, जो मुख्य गोलंदाज होता. त्यांनी फक्त 5 धावसंख्या खर्च केल्या. त्याच अनुषंगाने की काय आता टीम सापाडे या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व काल सारखं दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट. बॉल तयार. एवढा फटका तर चांगल्या ऑनसाइडला खेचला गेला. हा फटका मिस्टामिंग पुन्हा एकदा विघ्नेश चेंडू खाली आणि त्याच्या हातामध्ये हा झेल तुम्हाला पाहायला मिळते. अनिकेत निगुकरची सुद्धा खेळ संपुष्टात. आता बॅकफुटला टीम आई गावदेवी खार्डी. टीम खार्डी क्रिकेट संघाला सुरुवात चांगली हवी होती, कारण शुभस्त शीघ्रम. सुरुवात प्रत्येक गोष्टीची तुमची चांगली हवी असते. ती सुरुवात चांगली करू शकला नाही टीम खार्डी आणि त्या अनुषंगाने आता या मॅचमध्ये हरताना आपल्याला टीम खार्डी पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक असतील, 17ची गरज. या चेंडूवरती जर षटकार आला असता तर पूर्णपणे मॅचचं समीकरण बदललं असतं. त्या ठिकाणी गरज राहिली असती काहीशा धावसंख्येची. म्हणजे या मॅचमध्ये आता त्या धावसंख्या थोड्याशा इम्पॉसिबल पाहायला मिळतात, परंतु ती पॉसिबल करण्याची क्षमता आता गोलंदाजामध्ये असेल, कारण विकीने एक चुकीच्या प्रकारचा बॉल टाकला, त्याच्यावर षटकार आला तर कदाचित खार्डी टीम या मॅच मध्ये उत्तीर्ण होऊ शकते. अजून एक झेल इथनं उडाला गेलाय. झेल घेणार कोण याचा प्रश्नचिन्ह आणि पुढे सरसावले गेले. त्याच्यानंतर फिल्डर त्या ठिकाणी कुशल बॉल सापाडेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. जे लॉंगॉनला फिल्डर रोशन होते त्याच्या हातामध्ये ही झेल आणि इथनं संपला जातोय फलंदाजाचा खेळ. 1 चेंडू आणि 17ची आवश्यकता. कालच्या दिवसाच्या वेदना सहन करत आजच्या दिवसामध्ये जिंकण्याचे स्वप्न गाठणारी टीम कुशल स्पोर्ट सापाडे आता अगदी आजच्या दिवसामध्ये सुद्धा झळकताना पाहायला मिळाले. जे स्वप्न कल्याणवरून घेऊन आली होती आणि ते याच विभागामध्ये नक्कीच त्यांनी पूर्ण केले गेली आणि दिमागदार पद्धतीने आणि आपल्या जोराच्या कामगिरीवरती टीम कुशल स्पोर्ट सापाडे या मॅच मधनं होते उत्तीर्ण आणि पोहोचते ही पुढच्या फेरीमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन तुल पाटील, कॉंग्रॅच्युलेशन टीम कुशल स्पोर्ट सापाडे आणि हार्ड लक आई गावदेवी खार्डी.